पण फारसा काही निवडून येणारा उमेदवार हा काही फारशा फरकाने निवडून येईल अशी काही परिस्थिती आता तरी जाणवत नाही आहे. की मोदींच्या नाराजीचे स्टेटमेंट करणारे 5-25 लोक असायचे. मोदींची बाजू घेणारा 1 किंवा 2 असायचा. तर हे जे चित्र आहे हे बदललेलं आहे. 1,00,000 मतांचा प्रश्न खरा तर निर्माण झाला आणि 1,00,000 मतांचं विभाजन टळल्यामुळे भाजपची खऱ्या अर्थानं झोप उडाली. धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पहिल्यापासूनच चुरशीची ठरलेली होती, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती आणि काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा बच्चव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं आणि एकंदरीतच ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती नेमकी ह्या दोन उमेदवारांच्या भोवती फिरत असताना याचा फायदा नेमका कोणाला होणार याबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. मात्र सोमवारी पार पडलेल्या मतदानाची टक्केवारी ही ज्यावेळेला 60% जाऊन पोहोचली त्याच्यानंतर मात्र अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी धुळ्यातील स्थानिक पत्रकार आता आपल्यासोबत आहेत. माझ्यासोबत आहे डॉक्टर या ठिकाणी सुनील पाटील आपल्यासोबत आहेत. त्यानंतर संपादक योगेंद्र जुनागडे सर आहेत आणि त्यासोबतच संपादक निखिल सूर्यवंशी आता आपल्यासोबत आहेत. आपण तिघांकडूनही आपण जाणून घेणार आहोत, की काय वाटतं एकंदरीत जी निवडणूक झाली आणि जी सगळी प्रक्रिया पार पडली. एकंदरीत आपला कौल काय वाटतं? नाही, एक तर या वातावरण जो तो याचा उष्णतेचा जो काही प्रचंड तापमानाचा पारा चढला होता आणि मानसिकता सुद्धा या निवडणुकीमध्ये मतदारांची एक वेगळी दिसली, की जी वाटत होती की डॉक्टर भामरे हे एकतर्फी निवडून येतील. पण मतदानाची टक्केवारी आणि बूथनिहाय आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, भेटी दिल्या. तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला पण पसंती केल्याचं दिसून येत होतं. मुस्लिम बहुल भागामधलं बहुतांश मतदान हे काँग्रेसच्याच बाजूने जाईल आणि शिंदखेडा, धुळे ग्रामीण आणि मालेगाव बाह्य आणि बागलाण याच्यामध्ये संमिश्र मतदान झालेलं आहे. त्याच्यामध्ये 45-50 चा ॲव्हरेज असू शकतो. 45 काँग्रेसला, 55 या बाजूला भाजपला. अशी परिस्थिती आम्ही काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या तर जाणवलं. पण मुस्लिम बहुल आणि दलित मतदार हे पंजाकडे यावेळेस वळल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हा फटका डॉक्टर भामरेंना किती बसतो हे 4 तारखेला निश्चित समजेल. पण फारसा काही निवडून येणारा उमेदवार हा काही फारशा फरकाने निवडून येईल अशी काही परिस्थिती आता तरी जाणवत नाही आहे. बरं. 4 तारखेला हे चित्र आपल्याला स्पष्ट होईलच. 2019 आणि 2014ला जी मोदींची लाट होती, ती 2024च्या निवडणुकीत आपल्याला दिसली का? आणि एकंदरीतच जी टक्केवारी आली आहे 60% हं. तर त्याचा एकंदरीत काय परिणाम कोणाला कसा होऊ शकतो आपल्याला काय वाटतं? 2019 ची जी निवडणूक होती, ती फक्त मोदी आणि मोदी या नावावर होती. म्हणजे त्या काळामध्ये एखादी व्यक्तीने एखादं स्टेटमेंट मोदीच्या संदर्भात विरोधात केलं, तर किमान 50 लोक त्याला अडवायला येऊन जायचे. परंतु आता परिस्थिती या निवडणुकीमध्ये आपण अशी बघितली, की मोदींच्या नाराजीचे स्टेटमेंट करणारे 5-25 लोक असायचे. मोदींची बाजू घेणारा 1 किंवा 2 असायचा. तर हे जे चित्र आहे हे बदललेलं आहे. आणि या या इलेक्शनमध्ये तर असं वाटतं, की हे इलेक्शन मोदी म्हणजे मोदीच्या विरोधातल्या लोकांनी लढण्यापेक्षा लोकांनीच लढवलेलं आहे. लोकांनी आपल्या हातात हे इलेक्शन घेतलं होतं, की काय? अशी परिस्थिती होती. धुळे मतदारसंघाचा पर्टिक्युलर आपण विचार केला, तर प्रारंभीचं चित्र असं होतं, की एकतर्फी राहील. काँग्रेसचा उमेदवार हा लवकर ठरला नाही. ठरला तरी तो बाहेरचा होता, आयात उमेदवार होता. काँग्रेसमध्येच प्रचंड त्यांच्या मोठ्या नेत्यांमध्येच प्रचंड फाटाफूट होती. त्यामुळे बस एकतर्फी सुभाष भामरे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना होईल, असं चित्र होतं. परंतु जसे दिवस जात गेले आणि देशातलंही वातावरण जसं बदलत गेलं, तसं या मतदारसंघावरही त्याचा परिणाम झाला आणि मोठ्या प्रमाणावर शोभाताई बच्छाव ज्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्या रेसमध्ये आल्या आणि परिस्थिती आता अशी निर्माण झालेली आहे, की जोही कोणी उमेदवार निवडून येईल, तो अतिशय काही हजाराच्या फरकाने निवडून येईल, इतकी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या ठिकाणी एक आपण बघितलं असेल, की इलेक्शन जाहीर होईपर्यंत सगळी भाजपचं वातावरण होती, भाजपची लाट होती, 405 ची लाट होती आणि अचानक एखादा ज्वालामुखी फुटावा, एखादा स्फोट व्हावा किंवा एखादी दबलेली वस्तू अचानक बाहेर यावी, त्या पद्धतीने भाजपच्या विरोधामध्ये लोक बोलायला लागून गेले, वातावरण निर्माण झालं. याच्या मागचा सायकॉलॉजिकल शोध आपण जर घेतला, भारतीय मानसिकता जर आपण विचारात घेतली, तर आपण पाहिलं लहान-लहान खेड्यामध्ये सुद्धा 2 अशिक्षित स्त्रिया आपसात ज्यावेळेस भांडतात, त्यावेळेस त्या एकमेकींना म्हणतात,
की रावणाचा अहंकार टिकला नाही तर तुझा अहंकार काय टिकेल. म्हणजे भारतीय माणसाच्या डीएनए मध्ये अहंकाराला विरोध करणे हे त्याच्या डीएनए मध्ये सामावलेलं आहे. आणि गेल्या 2-4-5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने मोदी साहेबांच्या इतकं प्रचंड इमेज बिल्डिंग केली, इतकं प्रचंड त्यांच्या प्रत्येक ठिकाणी फोटो मोदी, मोदी सगळ्या ठिकाणी. आणि लोकांना असं वाटायला लागलं होतं, की मोदी की गॅरंटी ये मोदी बोलेगा, ये मोदी. म्हणजे भारतीय जनता पक्षही नाही, भारत सरकार ही नाही, मोदी सरकार. लोकांना हे आवडलेलं नाही. आणि त्यामुळे त्यांच्या मनातला जो अहंकाराला विरोध करायची प्रवृत्ती, ती अचानक याच्यातून बाहेर आली. आणि ती भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या टीमच्या लक्षात आलं नाही. एकमेव मोदी यामुळे. आणि मग देशामध्ये इतके विषयही झाले. मग तो मराठा आरक्षणाचा असो, शेतकऱ्यांचा कांद्याचा असो किंवा शेतीमालाचा असो, हे असंतोष सगळे एकत्र झाले. आणि दुसरीकडे यावेळेस दरवेळेस मुस्लिम जो समाज आहे, त्याच्यामध्ये फाटाफूट असायची. वोटिंग एखादा उमेदवार उभा राहायचा आणि तो ते वोटिंग घ्यायचा. त्यांच्यामध्ये वोटिंगचं डिव्हायडेशन व्हायचं. यावेळेस अतिशय म्हणजे 100% वोटिंग त्यांचे एकत्र होईल आणि अधिकाधिक होईल या दिशेने मुस्लिम समाजाची या ठिकाणी पॉलिसी राहिली. सोबतच दलित समाज सुद्धा यावेळेस मोदी साहेबांच्या विरोधात राहिला. आणि आदिवासी समाजामध्ये मणिपूर फॅक्टर जो होता, त्या मणिपूर फॅक्टरमध्ये जी चीड होती ती यातून निर्माण झाली. त्यामुळे ही ही निवडणूक अत्यंत शेवटच्या क्षणाला अतिशय चुरशीची झाली. आणि आजच्या क्षणाला कोणी सांगू शकत नाही, की जो कोण उमेदवार निवडून येईल, मग ते भाजपचा निवडून येऊ का काँग्रेसचा येऊ, तो अतिशय थोड्याशा फरकाने निवडून येईल. नक्कीच. काँग्रेसच्या नाराजी नाट्याचा विषय आता इथे निघालेला होता आणि त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फॉर्म रिजेक्ट झालेला होता. आणि असं होतं की वंचित बहुजन आघाडीने दिलेला जो उमेदवार होता त्याच्यामुळे मुस्लिम मतांचं डिव्हायडेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होईल अशा चर्चा होत्या. मात्र फॉर्म रिजेक्ट झाला आणि त्याच्यानंतरही मुस्लिम मतदारांचा जो काही प्रतिसाद आहे तो प्रचंड असल्याचं आपण बघितलं. नेमकं त्याचा फायदा कसा होईल? काय आपलं अॅनालिसिस आहे? या मतदारसंघामध्ये 2009 पासूनचं आपण जर अवलोकन केलं तर सत्ताधारी भाजप यानं मतविभाजन कसं होईल या दृष्टीने रणनीती केली. ती पडद्यामागून केली हे सर्व उघड सत्य आहे. किंवा एमआयएम रिंगणात नव्हतं, पण जनता दल सेक्युलर त्यावेळेस होतं. बहुजन समाजवादी पार्टी होती. या माध्यमातून मतांचं विभाजन मुस्लिम बहुल भागामध्ये विशेषतः धुळे शहर आणि मालेगाव मध्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्हायचं. यंदा या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळे 1,00,000 मतांचा प्रश्न खरा तर निर्माण झाला आणि 1,00,000 मतांचं विभाजन टळल्यामुळे भाजपची खऱ्या अर्थानं झोप उडाली. आणि त्यामुळे मुस्लिम यांनी उमेदवार न दिल्याने त्यांनी उघडपणे काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय एमआयएमने जाहीर केला. आणि या माध्यमातून भाजपच्या असं लक्षात आलं की आता 1,00,000 मतांचा मतविभाजन टळलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हिंदुत्वाचा जो मुद्दा घेऊन ते निवडणुकीपूर्वीपासून निवडणुकीच्या कामाला लागले होते, त्या मुद्द्याच्या आधारावर ह्या मतांचं संघटन करणं. आणि ते संघटन करताना त्यांनी योगी आदित्यनाथ यांची जी मालेगावला सभा घेतली, त्यात मुस्लिम मतांचं बळकटीकरण मोठ्या प्रमाणावर झालं. आदिवासी समाजामध्ये त्यांचा जरी काँग्रेसला पाठिंबा असला, मणिपूरच्या प्रश्नावर ते नाराज असले, तरीही फुगा चिन्हावर त्यांनी जो उमेदवार दिला होता, त्या ठिकाणी भिल्ल आणि इतर समाजाची मतं ही काही अंशी विभागली गेली. आणि अशा वेगवेगळ्या मतविभाजनाच्या नंतरचे डावपेच जे आहे, ते भाजपने ह्या 1,00,000 मतांच्या लीड कमी होऊ नये म्हणून त्या पद्धतीने त्यांनी रणनीती आखली. आणि या माध्यमातून हा 1,00,000चा जो डिफरन्स आहे, हा 1,00,000चा डिफरन्स हा काँग्रेसच्या पथ्यावर पडतो की महायुतीच्या पथ्यावर पडतो, याचीच सर्वांना आता उत्सुकता आहे. नक्कीच. आपण बघितलं की मतांचं झालेलं विभाजन हे जरी एकीकडे विषयाचा चर्चेचा असला, ते जरी अत्यंत महत्त्वाचं असलं, तरी दुसरीकडे मात्र हे झालेलं मतांचं विभाजन कुणाच्या पथ्यावर पडतं, ते महाविकास आघाडीच्या बाजूने जातं की महायुतीच्यासाठी पोषक ठरतं हे देखील बघणं महत्त्वाचं असेल. आणि 4 जूनला जाहीर होणाऱ्या निकालामध्ये त्या दिवशी सगळं हे चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.